श्री स्वामी समर्थ. नमस्कार. नम्रता क्रिएशन या माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण ताटाभोवतीची मोत्यांची नवीन प्रकारची मैरप बनवणार आहे. तर ती मैरप बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया. एकदम कमी साहित्य आज आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. रंगीत मोती, पांढरे मोती, दोघेही 5 नंबरचे मोती घेतलेले आहे. नायलॉन धागा घेतलेला आहे. धागा कापायला कात्री घेतलेली आहे. वस्तू बनवायला सुई घेतलेली आहे. तर आपल्याला सगळ्यात आधी ही अशा प्रकारची पट्टी या ठिकाणी बनवायची आहे. तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. पट्टी बनवल्यानंतर आपल्याला ही अशी फुलं बनवायची. ही अशी फुलं मी तुम्हाला मागे एका व्हिडिओमध्ये शिकवलेली आहे. तुम्ही ती लिंक ओपन करून पहा, तुम्हाला हे फुलं दिसतीलच. तरी मी आज तुम्हाला परत हे फूल शिकवणार आहे. हे पहा, सुई घेतलेली आहे. सुईमध्ये हा असा एवढा धागा ओवून घेतलेला आहे. धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे. आता आपल्याला धाग्यामध्ये 3 रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे. मी इथे लाल कलर घेतलेला आहे. तुम्ही कुठलाही कलर या ठिकाणी वापरू शकतात. हे 3 लाल मोती घेतलेले ओवून, एक पांढरा मोती ओवून घेतलेला आहे आणि गाठीजवळचा हा जो मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई वरती काढायची आहे. ही अशी सुई मी वरती काढून घेतली. पहा, हा असा धागा ओढून घेतला. आता हा पांढरा मोती आपला खाली आलेला आहे. आता मी ह्या मधल्या एका लाल मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार. ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. ही पट्टी आपल्याला झिगझॅग पट्टी बनवायची आहे. आता पहा, आता आपण इकडे 2 लाल मोती, हा एक, हे 3 लाल मोती आहे आणि इथे खाली हा पांढरा मोती आहे. आता आपण काय करणार आहे, ह्या साईडला आता आपण एक सुरुवातीला पांढरा मोती घेऊ. मघाशी आपण 3 रंगीत घेतले, एक पांढरा घेतला. आता एक पांढरा आणि 2 लाल असे मोती आपण या ठिकाणी ओवून घेऊ. 3 मोती आता आपल्याला ओवायचे आहेत. हे पहा, हे 3 मोती मी धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे आणि ह्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढलेली आहे. आता आपल्याला त्याच दिशेने परत सुई बाहेर काढायची आहे. हे पहा, ही अशी सुई मी आता बाहेर काढून घेणार आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. पहा, हा मोती आपला इकडे आला. आता परत आपण ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुईवरती आणू. ही अशी सुई वरती काढून घेतली आणि हा मधला रंगीत मोती अशी सुई बाहेर काढून घेतली. पहा, आता इथे आपल्याला एक पांढरा मोती, 2 रंगीत मोती असे ओवायचे. 3 मोती आपल्याला ओवून घ्यायचे आहे. एक पांढरा मोती आणि 2 रंगीत मोती असे 3 मोती आपण ओवून घेतले. पहा, मग असे आपण इकडे एक पांढरा मोती आणि 2 रंगीत मोती ओवून घेतले. आता आपण इथे ह्या बाजूला सुई काढलेली. तर इकडे ह्या 2 मोत्यांच्या समोर हा एक पांढरा मोती येईल आणि ह्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढली. त्याच दिशेने आपल्याला सुई परत बाहेर काढायची आहे. हे पहा, ही अशी सुई मी बाहेर काढून घेणार आहे. ही अशी सुई बाहेर काढली. पहा, हे असे 3 मोती आपले समोरासमोर येतात. आता आपले हे 3 मोती इकडेच्या दिशेला तोंड आहे. आता आपल्याला परत काय करायचं आहे, ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुई वरती आणायची आहे. ही अशी सुई वरती आणली, धागा ओढून घेतला. परत ह्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढली. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर आता परत आपल्याला ही झिगझॅग पट्टी आहे. मी ही पण तुम्हाला मागे एकदा शिकवलेली आहे. पहा, आणि आता मला ही नवीन ताटाभोवतीची मैरप शिकवायची आहे म्हणून मी ही पट्टी तुम्हाला शिकवते आहे. आता आपण इकडे पांढरा मोती ओवला, 2 रंगीत मोती ओवले. आता आपण इथे एक पांढरा मोती आणि 2 रंगीत मोती ओवू. हे पहा, हा एक पांढरा मोती ओवून घेतला. 2 लाल मोती मी धाग्यात ओवून घेणार आहे. तुम्ही कुठलेही कलर वापरून ही मैरप बनवू शकतात. 6 नंबरच्या मोत्यांमध्ये सुद्धा तुम्ही ही मैरप बनवू शकतात. हे पहा, आता मी इकडच्या बाजूने सुई काढलेली आहे. तर आता मी ह्या इकडच्या बाजूने सुई काढून घेणार आहे. ही अशी सुई मी ह्या बाजूने काढून घेतली. हे पहा, हा इकडे आपला पांढरा मोती आला.
आता मी परत ह्या मोत्यातनं सुई, पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे. ही अशी सुई काढल्यानंतर परत आता आपण हा एक लाल मोतीमधला ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर धागा ओढून घ्यायचा आहे. आता आपण इकडे एक पांढरा मोती, 2 रंगीत मोती आले. आता इकडे आपण एक पांढरा मोती आणि 2 रंगीत मोती असे 3 मोती परत धाग्यामध्ये ओवून घेऊ. एक पांढरा आणि 2 लाल असे मोती धाग्यात ओवून घेतले पहा. आता ह्या बाजूने सुई काढलेली, तर आपल्याला परत त्याच बाजूने सुई बाहेर काढायची आहे. तर ह्या एका लाल मोत्यातनं मधल्या सुई आपण बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला पहा. सुई ओढायला मी आता हा चिमटा घेतलेला आहे. हे पहा, ही अशी आपली झिगझॅगची पट्टी तयार होते ह्या ठिकाणी. आता परत आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू आणि ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढायची. तुम्हाला जेवढी ही पट्टी लांब बनवायची असेल तेवढी तुम्ही ही पट्टी बनवू शकतात. हे पहा, ही इथे माझी एवढी पट्टी तयार झालेली आहे. काही नाही, ह्या बाजूला एक पांढरा मोती, 2 रंगीत मोती, ह्या इकडनं सुई बाहेर काढायची. परत इकडे एक पांढरा, इकडे 2 रंगीत अशी समोरासमोर हे पांढरे मोती आपले यायला पाहिजे. आता आपण फुलं तयार करू. फुलं कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगते. हे पहा, मी आता परत दुसरी सुई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये मी दोरा ओवून घेतलेला आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये 6 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. हे 6 मोती ओवून घेतलेले. आता आपल्याला ह्याचा गोल बनवायचा. तर गोल कसा बनवायचा पहा. हा गाठीजवळचा मोती, ह्याच्यातून सुई आपण अशी वरती बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. हा असा धागा ओढल्यानंतर इथे आपला हा गोल तयार झाला. आता आपण पुढच्या मोत्यांमधनं सुई परत एकदा बाहेर काढून घेऊया. ही अशी सुई मी बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. तुम्ही कॉमेंट्सद्वारे मला कळवा तुम्हाला डिझाईन आवडली की नाही. हे पहा, आता मी अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे सगळ्या मोत्यांमधनं. मी छोट्या छोट्याच वस्तू तुम्हाला शिकवायला घेते आहे, कारण मला परत ह्या वस्तू उसवून दुसरी वस्तू बनवायची असते. माझ्या खूप वस्तू तयार राहिल्या शिकवलेल्या आहे. मला मोती लागतात म्हणून मी त्या वस्तू परत उसवते. म्हणून मी छोट्या छोट्याच वस्तू तुम्हाला शिकवते, अगदी खूप मोठ्या अशा वस्तू शिकवत नाही. हे पहा, आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली, पांढऱ्या मोत्यातनं. आता इथे आपल्याला 5 लाल मोती ओवून घ्यायचे. आता इथे आपल्याला लाल मोत्यांचे 6 गोल करायचे आहे. 6 पाकळ्या ह्या ठिकाणी आपल्याला बनवायच्या आहेत. तर ह्या गोलातला हा एक मोती पांढरा आणि 5 मोती आपण धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. वस्तू तर मी बनवलेल्या आहे, पण उसवायला इतकी जोर येते ना, तर काय करणार, मोत्यांकरता मी वस्तू उसवते. हे पहा, हे 5 मोती आपण धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. त्याच्यातून आपल्याला सुई परत समोरच्या दिशेने अशी बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतलेला आहे. आता आपण परत पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. आता आपल्याला 4 मोती ओवून 6 मोत्यांच्या पाकळ्या बनवायच्या आहेत. तर ह्या गोलातला हा मोती, ह्या गोलातला, प्रत्येक गोलातला एक पांढरा मोती, ह्या गोलातला आणि ह्या गोलातला एक मोती ह्या पाकळीतला, अशा 2-2 मोत्यांमधून आपल्याला आता सुई बाहेर काढायची आहे. त्याच्याकरता आता आपण धाग्यामध्ये 4 रंगीत मोती ओवून घेऊ. आता आपल्याला 4 रंगीत मोती ओवून 6 मोत्यांचे गोल बनवायचे आहे. हे 4 रंगीत मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई आपण वरती काढू. ही अशी सुई वरती काढली, धागा ओढून घेतला आणि परत आता ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो मोती आणि त्याच्याजवळचा एक पांढरा मोती, अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. ह्या चिमट्याने सुई बाहेर काढायला एकदम सोयीस्कर जाते.
हे पहा, ही अशी सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे, कारण माझ्या बोटामध्ये सुई घुसून गेली होती एकदा, मला खूप त्रास झाला. त्याकरता मी आता हा छोटासा चिमटा आणलेला आहे सुई ओढायला. आता आपण परत 4 मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ. हे 4 मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू आणि ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली तो पांढरा मोती आणि त्याच्या पुढचा एक पांढरा मोती. 3 पाकळ्या इथे आपल्या झालेल्या आहे पहा. आता आपल्याला चौथी पाकळी बनवायची. त्याच्याकरता परत आपण 4 मोती धाग्यामध्ये रंगीत ओवून घेऊ. हे 4 मोती मी ओवून घेतले आणि ह्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढू. जी पाकळी आपली बनते त्याच्यातला वरचा एक मोती आणि सुई काढलेला एक मोती आणि त्याच्याजवळचा एक मोती, अशी 3 मोत्यातनं सुई आपल्याला दरवेळेस बाहेर काढायची असते. आता परत आपल्याला 4 मोती ओवून घ्यायचे आहे. हे 4 मोती ओवून घेतले आणि आता आपण ही पाकळी केली. ह्या पाकळीतला हा मोती सुई काढलेला एक मोती, अशा 2 मोत्यातनं सुई बाहेर काढू आणि लगेच त्याच्या पुढच्या एका पांढऱ्या मोत्यातनं आता सुई बाहेर काढणार आहे. आता आपण इथपर्यंत 4-4 सुरुवातीला 5 मोतीहून 6 मोत्यांचा गोल केला, नंतर 4-4 मोतीहून 6 मोत्यांचे गोल केले. आता पहा, आता मी ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. आता ह्या एका रंगीत मोत्यातनं सुद्धा सुई आपल्याला खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे. ही अशी सुई मी बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. हे पहा, आता इथे हे 3 मोती, ह्या पाकिटला हा मोती, ह्या गोलातला हा मोती, या पाकिटला हा मोती, असे 3 मोती आहे. तर 6 मोत्यांचा गोल करण्याकरता परत आपण धाग्यामध्ये 3 मोती ओवून घेऊ. हे पहा, हे 3 मोती ओवून घेतले आणि ह्या पाकिटला ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता ह्या पाकिटला ह्या मोत्यातनं सुई आपण वरती काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. आता आपल्याला सुई ह्या 2 मोत्यांच्या मध्ये आणायची. हे 3 मोत्यांचं त्रिकूट आहेत, ह्या 2 मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची. त्याच्याकरता मी हा पांढरा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. पहा, इथे आता आपल्याला परत 6 मोत्यांचे गोल करायचे. ते कुठे कुठे करायचे पहा, जिथे आपले हे त्रिकूट आहेत त्या त्रिकुटामध्ये आपल्याला 6 मोत्यांचे गोल करायचे आहे. तर मी आता ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढते. पहा, 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतली. नंतर हा एक लाल मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. नंतर हा एक लाल मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. हे पहा, आता आपल्याला हे 2 लाल मोती इथे आहेत. 6 मोत्यांचा गोल करायचा. आता आपण धाग्यामध्ये परत 4 मोती ओवून घेऊ, म्हणजे हे आपले चांदणीचा आकार ह्या ठिकाणी ह्या फुलाचा तयार होतो. हे पहा, हे 4 मोती ओवून घेतले आणि इकडच्या मोत्यातनं सुई आपल्याला अशी बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढून घेतली. पहा, धागा ओढून घेतला आणि ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो मोती, अशी सुई बाहेर काढून घेतली. आणि आता आपल्याला ह्या 2 मोती, आता आपण हा 6 मोत्यांचा गोल केला, त्याच्यातल्या ह्या 2 मोत्यांच्या मध्ये सुई आपल्याला आणायची आहे. तर मी ह्या मोत्यामधनं सुई बाहेर काढली. पहा, इकडच्या. आता इथे आपल्याला एक पांढरा मोती ओवून घ्यायचा आहे आणि इकडच्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता इकडच्या मोत्यातनं सुई आपण वरती काढू, ह्याही मोत्यातनं सुई वरती काढू. पहा, ही अशी सुई बाहेर काढली. ही इथे आपलं एक डिझाईन तयार झाली. आता पहा, 1 2 3 4 आणि 5, ह्या 5 मोत्यातनं सुई काढायची आहे. परत इथे आपल्याला 6चा एक गोल बनवायचा आहे. त्याच्याकरता मी ह्या मोत्यातनं सुई अशी बाहेर काढून घेतली. इथे परत आपण 4 रंगीत मोती ओवून घेऊ. तुम्हाला जेवढी पट्टी लांब करायची तेवढी फुलं तुम्ही या ठिकाणी बनवू शकतात. मी अगदी छोटीशीच पट्टी केलेली आहे शिकवण्याकरता. त्याच्याकरता मी 3 फुलं इथे
करणार आहे. 2 मी करून ठेवलेली, हे एक फूल तुम्हाला शिकवण्याकरता मी ठेवलेलं होतं, बाकी ठेवलं होतं. हे पहा, आता मी ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता इकडच्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढली. परत आता आपण ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर परत हे 2 मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली पहा. आणि आता इथे एक पांढरा मोती आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. मगाशी जसं सांगितलं तसंच इकडच्या मोत्यातनं सुई बाहेर काढली, इकडच्या मोत्यातनं परत आपण सुई बाहेर काढू वरच्या दिशेने. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढली. ह्या 2 मोत्यांमधनं सुई मी बाहेर काढून घेतली. आता आपल्याला पहा 1 2 3 4 5 6 या 6 मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. तर हे 2 मोती असे हे आपल्याला ह्याही 6 पाकळ्या आपल्याला या ठिकाणी बनवायच्या, म्हणजे इथे आपल्या चांदणीच्या चांदणी तयार होते. ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा. परत ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढली आणि ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता इथे परत आपण 4 मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ. हे 4 मोती ओवून घेतले आणि परत ह्या इकडच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. आता परत आपण ह्या मोत्याच्यामध्ये सुई आणणार आहे. त्याच्याकरता ह्या सगळ्या मोत्यांमधनं सुई आपण एकदा बाहेर काढून घेऊया. ही अशी सुई बाहेर काढून घेतली पहा. आणि हा एक लाल मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. आता इथे आपल्याला एक पांढरा मोती घ्यायचा आहे. हा एक पांढरा मोती घेतल्यानंतर ह्या लाल मोत्यातनं सुई बाहेर काढू इकडचा. त्याच्यानंतर हा एक लाल मोती अशी सुई बाहेर काढली. आता आपल्याला इथे सुई बाहेर काढायची. त्यात आपण काय करणार आहे, त्यात आपल्याला इथे जवळच्या जवळ सुई बाहेर काढायची. तर आता आपण इकडनं सुई बाहेर काढू. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढली. ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढली. ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढली. ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढली. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली. आता परत इथे आपल्याला 4 रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे. हे 4 रंगीत मोती ओवून घेतले. 6 मोत्यांचा गोल करण्याकरता परत आपण ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढली. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची पहा. ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आता आपल्याला इथे सुई बाहेर काढायची. खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घेतली पहा. 4 पाकळ्या आपल्या इथे होत आलेल्या आहे. आता परत आपण एक पांढरा मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. हा एक पांढरा मोती ओवून घेतला आणि इकडच्या मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा. ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता आपल्याला इथे सुई आणायची आहे. तर हे 4 मोती लाईनशीर जे मोती आहे त्याच्यातनं सुई आपण काढणार आहे. हे पहा, हे 2 मोती, हे 4 मोती झाले आणि हा एक 5वा मोती ह्याच्यातनं सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आता इथे परत आपल्याला 4 रंगीत मोती घ्यायचे आहे. ही डिझाईन तुम्ही करून पहा. कॉमेंटद्वारे मला कळवा तुम्हाला शिकवलेलं समजलं की नाही आणि डिझाईन आवडली की नाही. हे 4 मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढू. ही अशी सुई मी बाहेर काढून घेतली. धागा ओढून घ्यायचा आहे. हा असा धागा ओढून घेतला. परत आता इथे आपल्याला एक पांढरा मोती ओवून घ्यायचा आहे. हा पांढरा मोती ओवून घेतला. आता आपली सुई किती वेळेला एका मोत्यातून निघते, ती बाहेर निघत नाही, म्हणून ह्या चिमट्याचा आपल्याला उपयोग खूप छान असा होतो सुई बाहेर काढण्याकरता. हे पहा, आता आपण इथे एक पांढरा मोती ओवून घेऊया. आणि इकडच्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. तर आता आपण इकडच्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. ही अशी सुई मी बाहेर काढून घेतली. धागा ओढून घेतलेला आहे. आता परत मी ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे. आता आपल्याला इथे सुई बाहेर काढायची. इथे फक्त आपल्याला 4 मोती पांढरे ओवायचे आहे. पांढरा मोती आपल्याला ओवायचा नाही, कारण आता हे फुलं आपल्याला पट्टीला जॉईन करायचे
आहे. त्याच्याकरता मी आता फक्त 4 मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. हे पहा, आता इथे माझा ह्या ठिकाणी धागा संपलेला आहे. आता मी थोडासाच धागा सुईमध्ये ओवून घेते आहे फुलं जॉईन करण्याकरता आणि हे फूल पूर्ण करण्याकरता. ह्या असा एवढा धागा मी आता या ठिकाणी ओवून घेतलेला आहे पहा. आणि आता आपण याला गाठ पाडून घेऊ आणि हे फूल पूर्ण करूया. ह्याशी मी या ठिकाणी गाठ पाडून घेतलेली आहे. आता आपल्याला शेवटची पाकळी ह्या फुलाची बनवायची आहे. तिच्यात आपल्याला पांढरा मोती ओवायचा नाही आहे. हे पहा, आता मी ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढणार आहे. ही अशी सुई मी बाहेर काढून घेतली. आता इथे आपल्याला 4 मोती ओवून घ्यायचे आहे लाल. हे 4 मोती ओवून घेतले आणि ह्या 2 मोत्यांमधनं सुई आपण बाहेर काढू. आता आपल्याला हे फुलं ह्या पट्टीला जॉईन करायचे आहे. हे असे ओवून घेतले आणि गाठ पाडलेला मोती आहे तिच्यातनं सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला पहा. असा धागा ओढून घेतल्यानंतर आता आपण त्या 2 मोत्यांच्या मध्ये सुई बाहेर काढू. जिथे आपण पांढरा मोती होतो तिथे आपल्याला सुई परत बाहेर काढायची आहे. हे पहा, ही अशी सुई मी बाहेर काढून घेतली. आता आपल्याला हे फुलं पट्टीला जॉईन करायचे आहे. तुम्हाला जेवढी पट्टी बनवायची तेवढी पट्टी तुम्ही या ठिकाणी बनवू शकता आणि जेवढे फुलं त्या पट्टे लागतील तेवढे तुम्ही ते फुलंसुद्धा बनवू शकतात. हे पहा, आता मी ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढलेली आहे. आता आपली ही इथे पट्टी तयार आहे. तर ही पट्टी आपल्याला अशी करून घ्यायची. तर आता आपल्याला हे फुलं जॉईन करायचे. तर माझे हे किती 2 2 4 6 8 10 12 14 16 18 मोती माझे इथे आहे. तर मी 2 2 4 2 6 हे पहा, ह्या मोत्यातनं मी सुई बाहेर काढते. हा पांढरा मोती, ह्या पट्टीतला हा पांढरा मोती आणि इथे पांढरा मोती ओला नाही, इथे आपण सुई बाहेर काढली. तर मी ह्याच्यातनं सुई अशी बाहेर काढलेली आहे पहा. ही अशी पट्टी बाहेर काढून घेतल्यानंतर आपण आता लगेच पुढच्या लाल मोत्यातनं पट्टी सुई फिरवून घेऊया. हे पहा, ही अशी पट्टी, हे फूल इथे जॉईंट आपलं झालेलं आहे पहा. आणि लगेच आता आपण पुढच्या मोत्यातनं सुद्धा सुई बाहेर काढू. तुम्हाला जर पूर्ण अशी सुई बाहेर काढायची असेल मध्यभागी तर तुम्ही अशी काढू शकता किंवा मग ही सोपी पद्धत तुम्हाला दाखवते. इथे आपण आता ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे, पांढऱ्या मोत्यातनं. त्याच्या पुढच्या लाल मोत्यातनं सुद्धा आपण सुई बाहेर काढू. जिथून आपण फूल जॉईन केलं आहे तिथून आपल्याला सुई परत बाहेर काढायची. त्याच्या शेजारच्या मोत्यातनं ही अशी सुई बाहेर काढली पहा. आणि इथे आपण आता गाठ पाडून घेऊ. अशा प्रकारे आपल्याला ही फुलं अशी ह्या पट्टीला जॉईन करायची आहे. हे पहा, मी इथे गाठ पाडून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. इथे आपण धागा कापून घेऊ. आता आपल्याला या ठिकाणी एक फूल जॉईन करायचं आहे पहा. हे एक फूल माझं इथे तयार आहे, हे पण एक तयार आहे. आता पहा, आता मी इथे मध्यभाग करणार आहे. पट्टी अशी गोल करून ह्या मध्यभागात मी फूल जॉईन करणार आहे पहा. हे असं फूल इथे करणार आहे जॉईन. तर मी ह्या मोत्यातनं सुद्धा सुई बाहेर काढली, फुलातल्या ह्या मोत्यातनं. आणि पट्टीतला पांढरा मोती त्याच्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. इथे माझी गाठ पाडायची राहिली पहा. ही मी गाठ पाडून घेतली धाग्याला. अशा प्रकारे आपली ताटाभोवतीची सुंदर अशी मैरप या ठिकाणी तयार झालेली आहे.
हे अशी मी ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आणि आता आपण हा मधला मोती ह्या पांढरा ह्याच्यातनं सुई बाहेर काढू. हे असं दुसरं फूल आपलं इथे या ठिकाणी जॉईन झालं. नंतर आपण पांढरा मोठा जवळचा रंगीत मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली पहा. फुलं जॉईन करायला काही वेळ लागत नाही पहा. आणि परत आता आपण ह्या एका लाल मोत्यातनं सुई बाहेर काढू आणि इथे गाठ पाडून घेऊ. हे दुसरं फूलसुद्धा आपलं ह्या ठिकाणी जॉईन झालेलं आहे. आता आपण तिसरं फूल जॉईन करू. मी शिकवण्याकरता छोटीशी पट्टी केलेली आहे आणि 3च फुलं मी ह्या ठिकाणी जॉईन करून दाखवणार आहे. आता आपल्याला हे तिसरं फूल जॉईन करायचं आहे. आता मी ही पट्टी अशी करून हे फूल इथे जॉईन करणार आहे पहा. 2 आणि 3 ह्या ठिकाणी असं हे फूल आपलं जास्त जवळ झालेलं आहे. आता आपण इथे करूया. हे पहा 2 3 4 ह्या तिसऱ्या मोत्यात मी जॉईन करणार आहे. तर आता आपण ह्या 2 लाल मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घेतलेला आहे आणि ह्या पट्टीतला हा पांढरा मोती ह्याच्यातनं सुई अशी बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर हा जवळचा लाल मोती, त्याच्यानंतर हा एक पांढरा मोती असे धागा ओढून घ्यायचा आहे. फूल आपलं इथे पॅक झालं पहा ह्या ठिकाणी. आता आपण परत ह्या लाल मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे आणि इथे गाठ पाडून घेऊया. हे पहा इथे मी आता गाठ पाडून घेणार आहे. अशा प्रकारे आपली ही फुलांची झिगझॅग पट्टीची ताटाभोवतीची महिरप इथे तयार झालेली आहे पहा. ही अशी महिरप आपली ह्या ठिकाणी तयार झालेली आहे, ताटाभोवतीची महिरप. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय.